सध्या महाराष्ट्रातील महायुती सरकारवर विश्व हिंदू परिषद प्रचंड नाराज आहे। महाराष्ट्र सरकारच्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयाचे अनुदान देण्याच्या निर्णयाला विश्व हिंदू परिषदचा विरोध आहे। विश्व हिंदू परिषदचे म्हणणे आहे की वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याची घोषणा करताना सरकारने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी जे 2 कोटी रुपये वापरले जात होते ते दिले आहेत। काँग्रेस सरकारनेही जे केले नाही ते महायुतीचे सरकार करत आहे। पण ज्या वक्फ बोर्डाला अनुदान देण्याचा विरोध होत आहे त्याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत। वक्फ बोर्डाची स्थापना 1954 मध्ये झाली होती। 1995 मध्ये नवीन वक्फ कायदा मंजूर करण्यात आला, ज्याने वक्फ बोर्डाला अधिक अधिकार दिले। 2013 मध्ये वक्फ बोर्डाला कोणतीही मालमत्ता बळकावण्याचे अमर्यादित अधिकार देण्यात आले आहेत। या कायद्यात आणखी सुधारणा करण्यात आली, त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही। भारताच्या वक्फ बोर्ड व्यवस्थापन प्रणालीच्या आकड्यानुसार सध्या वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षाही जास्तची जमीन आहे। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लष्कर आणि रेल्वेनंतर सर्वात जास्त जमीन ही वक्फ बोर्डाकडेच आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।